जर ज्ञानोबांच्या करस्पर्शानं रेड्यासारखा जड पशुही साक्षात वेदांचा घोष करू लागला, जर नामदेवांच्या निर्व्याज प्रेमासाठी विठ्ठल त्यांनी आणलेला नैवेद्य मूर्तिरूपात असूनही स्वतःच्या हातांनी जेवून तृप्त होत असेल, जर एकनाथांच्या करुणेनं गंगा माता पैठणीत अवतरत असेल, जर जनाबाईच्या ओव्यात देव स्वतः जातं दळत असेल, जर चोखोबांच्या अस्थीतूनही विठ्ठल विठ्ठलचा अखंड नाद झंकारत असेल, जर सावतामाळ्याच्या शेतात प्रत्येक कणात पांडुरंग उभा राहत असेल, तर संत तुकाराम महाराजांसाठी पांडुरंगानं साक्षात विमान पाठवणं, अखंड गावाच्या डोळ्या देखत त्या दिव्य विमानात बसवून त्यांना वैकुंठाला घेऊन जाणं, हे केवळ शक्यच नव्हे तर ठाम सत्य आहे, तेजोमय सत्य आहे. आम्हाला त्यात कणभरही संशय नाही. ज्यांच्या अंतःकरणात भक्तीचा प्रकाशच नाही, ज्यांचा वारकरी संप्रदायाशी कसलाही संबंध नाही, ज्यांचे विचार परधर्मीयांच्या निभीवर पोसले जाऊन आपल्या संस्कृतीवरच संशयाची राख उडवतात, जे गजवा ए हिंदसारख्या विध्वंसक स्वप्नांना खतपाणी घालण्यासाठी ब्राह्मणांना माध्यम करून संपूर्ण हिंदू धर्माबद्दल समाजाच्या मनात विष कालवतात, तेच नराधम या दिव्य प्रसंगाला कसलाही पुरावा नसताना खून म्हणून मांडण्याचा नीच प्रयत्न करतात. पण सत्य हे सूर्याप्रमाणे असते. क्षणभर ढग झाकतील तरी त्याचे तेज कमी होत नाही. संत तुकारामांचे शिष्य निरोबाराय, ज्यांना वारकऱ्यांच्या मनात प्रचंड आदराचं स्थान आहे, त्यांच्या अभंगातील शब्दांची साक्ष पुरेशी आहे. वैष्णव सिद्धांताची सामान्य धर्मशास्त्रांपेक्षा श्रेष्ठता आपल्या आचरणाने, वाणीने, तसेच भगवदनुभूतीने सिद्ध करणारे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ प्रस्थान दिनानिमित्त त्यांच्या श्रीचरण कमळांप्रत कोटी कोटी प्रणिपात. तुकाराम महाराजांविरुद्ध काही ब्राह्मणांनी धर्मपीठात तक्रार केली की हे तुकाराम ब्राह्मण नाहीत, वेदांचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच असतो. तरी देखील तुकाराम वेदांचा आशय प्रकट करणाऱ्या कविता रचून लोकांमध्ये प्रसारित करतात. शिवाय काही ब्राह्मणसुद्धा त्यांच्या चरणांची वंदना करतात आणि त्यांचे शिष्य झाले आहेत. पैठणच्या धर्मपीठाने तुकाराम महाराजांना हजर राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार तुकाराम महाराज उपस्थित झाले. त्यांना विचारण्यात आले की तुम्ही वेदांचे अधिकारी नसताना वेदांचा आशय प्रकट करणाऱ्या कविता कशा रचता? त्यावर तुकाराम म्हणाले, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा. केवळ आम्ही वैष्णवच वेदांचे खरे मर्म जाणतो. जे स्वतःला वेदांचे कथित अधिकारी समजतात ते तर फक्त वेदांचा भार वाहणारे आहेत. कारण वेदांचे खरे मर्म हेच आहे की श्रीहरीच्या भक्तीद्वारे भगवंताची प्राप्ती करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून जे काही भक्तीला सहाय्यक आहे ते ग्राह्य, आणि जे भक्तीला अडथळा निर्माण करणारे किंवा निरुपयोगी आहे ते त्याज्य किंवा उपेक्षणीय आहे. परंतु हे कथित वेदाधिकारी भक्ती सोडून अशा उपेक्षणीय गोष्टीतच गुंतून राहतात. खादल्याची गोडी देखिल्यासी नाही, भार धनवाही मजुरीचे. जसे एखादा स्वादिष्ट पदार्थ केवळ पाहून किंवा इकडून तिकडे नेऊन त्याची चव अनुभवता येत नाही, त्यासाठी तो खावा लागतो, त्याप्रमाणे आम्ही वैष्णवच या वेद प्रतिपादित भक्तिमार्गाचे अनुसरण करणारे आहोत. वेदांच्या मर्मरूपी स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेणारे आहोत. वैष्णव संतांची शिकवण अनुसरून भगवंताची प्रेममयी भक्ती करत आहोत. भक्तिरहित कथित वेदाधिकारी मात्र तो पदार्थ वाहून त्या बदल्यात धनरूपी मजुरी घेणाऱ्या मजुरांप्रमाणे आहेत. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. म्हणून या भक्तिमार्गावर प्रत्यक्ष आचरण करून वैष्णवांनी सांगितलेली साधना श्रद्धा विश्वासपूर्वक केल्याने जी भगवद्अनुभूती प्राप्त होते, त्या अनुभवाला शिष्टाचार म्हणजेच प्रमाण मानले पाहिजे. केवळ सामान्य कर्मठशास्त्रांचे नियम दाखवून अमुक अधिकार अमुकालाच आहे असा युक्तिवाद करणे ही बालिश वृत्ती आहे. अशा बालचेष्टा
आम्हा वैष्णवांपुढे चालत नाहीत. परंतु तुकाराम महाराजांनी इतके समजावून सांगूनही धर्मपीठाने आदेश दिला की तुम्हाला तुमच्या कवितांची वही इंद्रायणी नदीत स्वतःच्या हाताने बुडवावी लागेल. अन्यथा तुमचे घर जप्त करून तुम्हाला देशातून हद्दपार केले जाईल. तुकाराम महाराजांनी त्या वह्या नदीत बुडवल्या. पण काही दिवसांनी भगवंताच्या आदेशाने स्वयं माता इंद्रायणी प्रकट झाली आणि त्या वह्या जशाच्या तशा पाण्याबाहेर आणून दिल्या. आणि तुकाराम महाराजांच्या या वाणीवर जणू भगवंतानेच शिक्कामोर्तब केले. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. नितीन पोळ.